श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. शुक्रवारच्या दिवशी फक्त एक लवंग आणि वेलचीचा हा उपाय करा. तुमच्या घरामध्ये कधीच कसली कमी पडणार नाही. पैसा हा येतच राहील, लक्ष्मी ही स्थिर राहील. भरपूर ठिकाणी असे होते की पैसा येतो पण तो टिकत नाही, राहत नाही, किंवा वायफट कुठेतरी पैसा खर्च होऊन जातो, किंवा पैसा यायला जागाच नसते. आपण भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचे फळ मिळत नाही, असे भरपूर वेळा होते. मग आपल्याला अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही. मग तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हा एक उपाय जरूर करून बघावा, जो उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. तसेच ज्या अडचणी अडथळे आहेत, आपल्या घरातील आजारपण, तसेच मुलं न ऐकणे, चिडचिड करणे, किंवा मुलांना अभ्यासामध्ये यश न येणे, प्रगती पाहिजे तशी न होणे, या सर्व गोष्टी दूर होतील व सर्व काही व्यवस्थित होतील. तर वेलचीचा प्रयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो. शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा वार. सुगंध हा तुम्हाला वेगळ्याच दुनियेत नेऊन पोहोचवतो. ही दुनिया म्हणजे भाग्याची दुनिया आहे. याचे छोटेसे उपाय तुमच्या भाग्याला बदलतील. शुक्र ग्रहाच्या प्रभावाला मजबूत करते ही वेलची. सध्या तुमच्या जीवनातील ज्या पण भौतिक वस्तू आहे ती या शुक्राचे देणे आहे. मग ते गाडी असो की बंगला असो की सुंदर पती पत्नी असो, शुक्र तुमच्या चांगल्या स्थितीत असेल तर तुमचे वैवाहिक जीवन हे चांगल्या प्रकारे चालते. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की शुक्र हा आपल्या जीवनात खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वस्तूसाठी आपला शुक्र प्रभावी असणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात गाडी, टीव्ही आहे पण आपल्याला या गोष्टींचा लाभ घेता येत नाही, तर अशा वेळी जो शुक्र ग्रहच आहे की ज्यामुळे आपल्याकडे सर्व काही असून त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. कोणत्याही शुक्रवारी आपल्याला एका भांड्यामध्ये शुद्ध ताजे पाणी घ्यायचे आहे, म्हणजे शुद्ध जल घ्यावे. त्यामध्ये 2 अखंड वेलच्या टाकायच्या आहे. वेलच्या ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. मग आपल्याला हे पाणी गरम करायचे आहे आणि हे पाणी आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये सांभाळून ठेवायचे आहे. काचेच्या बॉटलमध्ये हे पाणी टाका. थोडेसे कोमट झाल्यानंतर तुम्ही हे काचेच्या बॉटलमध्ये पाणी टाका आणि नंतर मग जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा हे 2 थेंब पाणी तुम्ही रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. तुम्ही थोडे थोडे मिसळून हे पाणी घ्या. या उपायाला शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे. मग तुम्ही तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकले तरी पण चालेल. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असो, मग ते छोटे मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जरूर टाकावे. त्यामुळे त्यांचे पण आजारपण देखील दूर होईल व सर्व संकटांपासून मुक्तता देखील मिळेल. मग तुम्ही ह्या शुक्रवारपासून हा उपाय करा. पुढच्या शुक्रवारपर्यंत हा उपाय कंटिन्यू करा. बघा, तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल. तसेच भरपूर जणांचे विवाह हे जमत नाही किंवा काहीतरी अडथळे येतात. मुलाकडचे पसंत करत नाही किंवा मुलीकडचे पसंत करत नाही, किंवा लग्न जमले तर पत्रिका जुळत नाही. अशा भरपूर काही अडचणी असतात. विवाह शीघ्र करण्यासाठी जर तुम्ही स्त्रिया आहात, म्हणजे तुम्ही मुली आहात, तर हा उपाय तुम्हाला गुरुवारपासून करायचा आहे. आणि जर तुम्ही पुरुष असाल, म्हणजे एखाद्या मुलाचे लग्न करायचे असेल, तर त्यांनी हा उपाय शुक्रवारपासून करायचा आहे. तर काय करायचं आहे? जर विवाहात विलंब होत असेल तर तुमच्याजवळ राधाकृष्ण, माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू यांचे मंदिर असेल, तिथे आपल्याला जायचे आहे. तिथे जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हे मंदिर नसेल तर शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. तुम्ही संध्याकाळी मंदिरात जा. 2 अखंड वेलच्या घेऊन त्यांच्या चरणांवरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तिथे एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. 2 वेलच्या आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहे. आपण ज्या 2 हिरव्या वेलच्या घेणार आहोत त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी, म्हणजे महिला असेल तर प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आणि पुरुष असेल तर प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. तुम्ही 5 गुरुवार किंवा 5 शुक्रवार हा उपाय करून बघावा. नक्कीच तुमचे विवाहाचे योग हे जुळून येतील. तसेच भरपूर ठिकाणी असे होते की पती पत्नीमध्ये संबंध चांगले राहत नाही किंवा अगदी त्यांचे भांडण घटस्फोटापर्यंत येते. तर त्यांचे चांगले होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. श्रीकृष्णाचे नाम घेऊन 3 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहे. हिरव्या वेलच्या घेताना पूर्ण अख्ख्या वेलच्या असाव्या.
कोणत्याही अंगाला स्पर्श करून घ्या. पुढे या वेलच्या तुमच्या साडी ओढणीमध्ये बांधायच्या आहे. मग तुम्ही तुमच्या पदराला बांधल्या तरी पण चालेल किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधायच्या आहे. फक्त त्या वेलच्या आहेत त्या आपल्या जवळ पाहिजेत. मग तुम्ही कोणत्या पण शुक्रवारी तुमच्या जवळ या वेलच्या ठेवू शकता आणि संध्याकाळी आपल्याला या वेलच्यांची खीर बनवायची आहे. म्हणजे या वेलच्या टाकून खीर बनवायची आहे. मग ही खीर तुम्ही तुमच्या मिस्टरांना खायला द्यायची आहे. खीर करा किंवा शिरा करा, पण कोणतीही अशी गोड वस्तू करा की ज्यामध्ये आपल्याला वेलच्या टाकता येतील व ती खीर आपण दोघे जणे म्हणजेच नवरा बायको हे दोघे ही ती खीर खातील. हे खाल्ल्यामुळे त्यांच्यातील मतभेद हे पूर्ण प्रमाणामध्ये दूर होतील व त्यांचे नाते हे सलोख्याचे व प्रेमाचे होईल. तसेच ज्यांच्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, दारिद्र्य म्हणजे पैसा हा येत नाही, पैसा यायला काही जागा नाहीये किंवा पैसा आला तरी तो टिकत नाहीये, उगाच वायफट कोणत्या तरी कारणासाठी पैसा हा निघून जातो किंवा एखादं आजारी पडलं की पैसा हा निघून जातो. भरपूर असे कारणे असतात की पैसा आपल्याकडे राहत नाही. तर आपल्याकडे पैसा येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय देखील आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे. मी तुम्हाला जेवढे पण उपाय सांगितले तेवढे पण उपाय आपण शुक्रवारीच करायचे आहे. सुंदर जीवनासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र, रुमाल गरीब व्यक्तीला दान करावे. मग तुम्ही हे शुक्रवारी दान करू शकता. मग छोटासा पिवळ्या रंगाचा रुमाल देखील दान केला तरी चालेल. काही वेळा आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही, पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन जरी असले तरी पेमेंट हे कमी असते किंवा पैशांचे प्रॉब्लेम्स हे देखील असतात. त्यावेळेस काय करावे? एक छोटासा हिरवा कपडा घ्यायचा आहे. तुम्ही अगदी छोटा घेतला हाता एवढा तरी पण चालेल. त्यात आपल्याला वेलची बांधायची आहे आणि हे तुमच्या उशाखाली ठेवायचे आहे. सकाळी एखाद्या बाहेरील व्यक्तीला ही वेलची आपल्याला खायला द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणी पण व्यक्ती भेटली, अगदी गरीब गरजू व्यक्ती असली, तिला पण तुम्ही ही वेलची देऊ शकता. तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल दिसून येईल. तुमचा जर व्यवसाय असेल तर तो देखील व्यवस्थित चालेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा नोकरी देखील तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर नोकरी देखील मिळेल. तसेच तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे पैसा हा सतत राहावा, माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असावा आणि आपल्याला कधीही पैसा कमी पडू नये, तर यासाठी तुम्ही घराच्या बाहेर निघताना तुमच्या उजव्या हातामध्ये वेलची घ्यायची आहे. वेलची घेऊन श्री या अक्षराचे 21 वेळा उच्चारण करायचे आहे. श्री या अक्षराचे 21 वेळा उच्चारण करून तुम्ही जे वेलचीचे दाणे आहे ते तुम्ही स्वतः खायचे आहे आणि मग आपण आपल्या घराबाहेर पडायचे आहे. असे केल्यामुळे आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होईल व पैसा हा स्थिर राहील, पैसा हा कुठे जाणार नाही. तसेच पैशाचे ओघ हे वाढत जातील. पैसा येण्यासाठी ज्या पण काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सर्व मार्ग हे मोकळे होतील व पैसा यायला सुरुवात होईल. तसेच ज्यांना पण हे सर्व उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त हा एक उपाय केला तरी पण चालेल. तर तुम्ही हा उपाय शुक्रवारीच करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लवंग. मग लवंग असा घ्यायचा आहे, त्याचे फूल पण पुढे व्यवस्थित पाहिजे. लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावा आणि एक वेलची घ्यायची आहे. लवंग आणि वेलची घेऊन आपल्याला हे उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही देवापुढे बसूनच या मंत्राचे उच्चारण आपल्याला करायचे आहे. तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना आपल्याला कोणासोबत देखील बोलायचे नाही. आपले हे लक्ष पूर्णपणे आपण जप करतोय, देवीचे नामस्मरण करतोय त्याकडेच पाहिजे. तर आपल्याला कोणासोबत बोलायचे नाही. त्यानंतर आपल्याला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. तर पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ही पोतली बांधायची आहे. म्हणजे हा लवंग आणि वेलची जेव्हा तुमचे मंत्राचे उच्चारण होईल तेव्हा ते झाल्यानंतर आपल्याला ही पोतली बांधायची आहे. हे सर्व शुक्रवारीच करायचे आहे. आणि आपण जिथे पण पैसे ठेवतो, मग तुम्ही पॉकेटमध्ये ठेवत असाल किंवा घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवत असाल तर तिथे आपल्याला ही पोतली ठेवून द्यायची आहे. असे केल्याने आपल्या धनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते व पैसा यायला सुरुवात होते. पैसा येण्यासाठी जे मार्ग आहे ते मोकळे होतात व पैसा आपल्याकडे आलेला पैसा हा स्थिर राहतो व त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ देखील होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.